मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे। प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या गाळाला लागल्याची माहिती समोर आली आहे। सरिता म्हस्के या नगरसेविका सेना भवनातील बैठकीतही उपस्थित नव्हत्या, तसेच गट नोंदणीसाठी नवी मुंबईला रवाना झालेल्या नगरसेवकांच्या भेटीतही गैरहजर राहिल्या। मुंबईत ठाकरे गटाचे एकूण 65 नगरसेवक आहेत। जर सरिता म्हस्के शिंदे गटाकडे गेल्या तर ठाकरे गटाची संख्या 64 वर येईल। सरिता म्हस्के यांनी प्रभाग 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला होता। ठाकरे गटाकडून किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड झाली असून बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। कल्याण डोंबिवलीतही ठाकरे गटाचे 11 पैकी 4 नगरसेवक शिंदे गटाकडे गेले आहेत, तर उर्वरित 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। ठाकरे यांनी फुटणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। मुंबईत महापौर पदासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार लढाई सुरू असून दोन्ही गट इतर नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न करत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे राजकीय रस्सीखेच सुरू होती। बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या। शिंदे सेनेचे 53 नगरसेवक आणि मनसेचे 5 नगरसेवक राजू पाटील आपले गट नोंदणीसाठी पोहोचले। यानंतर राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात छोटी बैठक पार पडली। त्यानंतर मनसेने सत्ता स्थापनेसाठी शिंदे सेनेला पाठिंबा दिला। मनसेचे नेते राजू पाटील म्हणाले की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्जात असल्याने नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी निधी मिळत नव्हता। सत्तेत बसल्यास नगर विकास खात्याकडून निधी मिळेल आणि त्यामुळे मनसेने शिंदे सेनेसोबत हातमिळवणी करण्याचं ठरवलं। या निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीत राजकीय स्थिरता येण्याची अपेक्षा आहे आणि मनसेने शिंदे सेनेसोबत मिळून नगर विकासासाठी काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडी सुरू आहेत। मुंबई महापालिकेत महापौर पद कोणाला मिळणार याची उत्सुकता असताना कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे। मनसे नेते राजू पाटील यांनी सत्तेत नसतानाही काही मिळणार नाही म्हणून यावर प्रतिक्रिया दिली। बाळा नांदगावकर यांनी ही युती स्थानिक स्वरूपाचे असल्याचं स्पष्ट केलं। शिवसेना ठाकरे गटनेते संजय राऊत यांनी म्हटलंय की राज ठाकरेंशी संवाद झाला, काही लोकांना काही मिळाले नाही, त्यामुळे ही भूमिका घेतली गेली। अनिल परब यांनीही स्पष्ट केले की कल्याण डोंबिवलीतील मनसेची भूमिका त्यांच्या स्वतंत्र पक्षाची आहे। संजय राऊत यांनी फुटीर नगरसेवकांवरही टीका करत म्हटलंय की चिन्हावर निवडून आलेले बेडूक उड्या मारत असतील तर पक्ष नेतृत्वाने कारवाई करायला हवी, असं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांसाठी आरक्षण उद्या निश्चित केलं जाणार आहे। नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण जाहीर केलं जाईल। यामध्ये चक्राकार पद्धत वापरली जाणार आहे, म्हणजे मागील आरक्षण लक्षात घेऊन पुढील महापौर कोणत्या प्रवर्गातून येईल ते ठरवले जाईल। नव्याने शून्यापासून आरक्षण न काढता मागील महापौर पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित होते, त्यामुळे या चक्राकार पद्धतीत पुढील महापौर SC ST OBC किंवा महिला प्रवर्गातून येण्याची शक्यता आहे। आरक्षण जाहीर झाल्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल, यामुळे महानगरपालिकांमधील सत्ता स्थापनेस गती येण्याची शक्यता आहे। भारत सरकारच्या CRS पोर्टलवर मोठा आंतरराज्यीय घोटाळा उघडकीस आला आहे। भाजप नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती दिली असून 1 लाखांहून अधिक बनावट जन्म प्रमाणपत्रे जारी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये एका संघटित टोळीने CRS पोर्टलवर सायबर हल्ला फ्रॉड केलं असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 6 ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। यवतमाळ, जळगाव, रायबरेली, अलीगड, हाथरस आणि औरेया या गावांमध्ये लोकसंख्या फक्त 1000 ते 1500 दरम्यान असतानाही हजारो जन्मनोंदी आढळल्या आहेत। संशय आहे की या नोंदींसाठी गावातील अधिकृत मोबाईल आणि ईमेल ID हॅक करण्यात आले आहेत। या प्रकरणी बिहारमधील अवधेश कुमार दुबे यासह 4 जणांना अटक करण्यात आली असून 8 अन्य आरोपींचा शोध महाराष्ट्र पोलीस घेत आहेत। 1 लाखहून अधिक जे बोगस पद्धतीने सरकारचं जन्म मृत्यू नोंद पोर्टल हॅक करून ही नावं नोंदवण्यात आली आहे
महाराष्ट्रात 3 गावात, उत्तर प्रदेशमध्ये 6 आणि बिहारमध्ये 1 हे आंतरराज्य भारत इंटरनॅशनल स्तरावरचं हे षडयंत्र आहे. 8 लोकांची अटक झाली आहे, 4 फरार आहेत आणि मोठ्या प्रमाणात असा प्रकाराने त्या गावाचा काय संबंध आहे असांना जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी त्या गावाचा टर्मिनलचा उपयोग सुरू झाला आहे. या सगळ्यांवर कारवाई होणार. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक SIT निर्माण झालेली आहे अशी बातमी आहे, काय सांगा? महाराष्ट्रात जसं यवतमाळ, जळगाव येथे सगळं बाहेर आलं आहे, याच्या मागे कोण आहे, मास्टरमाइंड कोण आहे ते शोधण्यासाठी ही SIT स्थापित झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाने तब्बल 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. महिला, OBC आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनाही विशेष संधी देण्यात आली असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, रुपाली चाकणकर, सनाम मलिक शेख या प्रचार मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. नवाब मलिक, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी यांसारखे आक्रमक नेते मैदानात रंग भरणार आहेत. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज हजारो भाविकांचे दर्शन घेण्यासाठी खुलं असतं. मंदिरात भाविक देवचरणी डोकं ठेवतात, अर्पण करतात आणि दानपेटीत पैसे किंवा वस्तू टाकतात. मात्र आता मंदिर संस्थानाने दानपेटीत पडलेली कोणतीही मौल्यवान वस्तू परत न करता ती दान समजली जाईल असा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. हा निर्णय खास करून पिंपरी चिंचवड इथल्या सूरज टिंगरे यांच्यावर परिणाम झालाय. सूरज टिंगरे देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आले असता दानपेटीत पैसे टाकताना सुमारे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून पडली. त्यांनी अंगठी परत मिळावी म्हणून मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला, अर्ज सादर केला आणि सर्व तपशील दिले. मात्र 2 महिने उलटूनही अंगठी परत मिळाली नाही आणि मंदिर संस्थानाने लेखी उत्तर देत स्पष्ट केले की दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू परत देण्यात येणार नाही असं म्हटलंय. हा निर्णय भाविकांमध्ये संताप आणि नाराजी निर्माण करत आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस इथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राने मोठा गुंतवणूक विक्रम ठरवला आहे. परिषदेत दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील 3ऱ्या शहराची संकल्पना जाहीर केली असून रायगड पेण ग्रोथ सेंटरची निर्मिती सुरू होणार आहे. परिषदेत राज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान, ज्ञान आणि उद्योगातील भागीदारी करार केले. यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन तसेच इतर अनेक जागतिक संस्था आणि संशोधन केंद्रांचा सहभाग आहे. यामुळे केवळ विदेशी गुंतवणूकच नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान आणि अर्बन प्लॅनिंग क्षेत्रातील प्रगत अनुभवही महाराष्ट्राला मिळणार आहेत. रायगड पेण ग्रोथ सेंटर नवी मुंबई विमानतळापासून सुमारे 15 ते 20 किलोमीटरवर विकसित केले जाणार आहे. इथे प्लग अँड प्ले तत्वावर रेडी टू स्टार्ट सुविधा उपलब्ध होतील. तसेच हा प्रकल्प खासगी सार्वजनिक भागीदारी मॉडेलवर काम करेल. या शहरात नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट, ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्स, फिनटेक इकोसिस्टम तसेच उच्च दर्जाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. BKCच्या मॉडेलवर आधारित हा शहराचा विकास होणार आहे. जागतिक प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या 27 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. नासाच्या माहितीनुसार त्यांनी 1998 मध्ये नासाद्वारे अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. 3 अंतराळ मोहिमांमध्ये त्यांनी एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत, ज्यामुळे नासाच्या अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या यादीत 2ऱ्या क्रमांकावर त्या येतात. सुनीता विल्यम्स यांचे वडील गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन इथले आहेत. निवृत्तीच्या वेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आणि नासाचे आभार मानले आणि म्हणाल्या, अंतराळ हे माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमॅन यांनी सुनीता विल्यम्स यांचे वर्णन मानवी अंतराळ मोहिमांमधील मार्गदर्शक असे केले असून त्यांच्या कार्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल असं सांगितलं. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.